नमस्कार, रत्नागिरी एक्सप्रेस न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहुयात रत्नागिरी जिल्ह्यातील आजच्या काही महत्त्वाच्या आणि सविस्तर बातम्या. रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात सुमित्रा ज्वेलर्सवर दरोडा, पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपास. रत्नागिरी शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करत 1,75,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे आपली ओळख पटू नये यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील सोबत पळवला आहे. सुमित्रा ज्वेलर्सचे मालक किशोर देवरुखकर यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत, रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक आक्रमक. गेल्या 15 दिवसांपासून रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. हॉटेल लँडमार्क येथे आयोजित सभेत व्यावसायिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. आंबा आणि पर्यटन हंगाम सुरू असताना गॅस मिळत नसल्याने पर्यटकांना सेवा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक व्यावसायिकाला आठवड्याला किमान 3 सिलेंडर मिळावेत अशी मागणी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश केर यांनी केली आहे. भोसते घाटात केमिकल टँकर पलटी, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. खेड तालुक्यातील भोसते घाटात रविवारी सायंकाळी रसायनाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. टँकरमधून गळती सुरू झाल्याने परिसरात तीव्र वास पसरला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र पोलीस प्रशासन आणि खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत गळतीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरा हे रसायन दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले, ज्यामुळे मोठा धोका टळला. अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला यश आले. देऊळ कसबेवाडीत अघोरी कृत्याने खळबळ, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल. रत्नागिरी तालुक्यातील देऊळ कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अघोरी विधी करून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मी स्टोअर्सचे मालक सुनील गोताड यांच्या दुकानासमोर अज्ञात व्यक्तीने लिंबू, नारळ आणि एका प्राण्याची कवटी ठेवून तांत्रिक पूजा केली होती. या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या होत्या आजच्या काही ठळक बातम्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा रत्नागिरी एक्सप्रेस. धन्यवाद.